विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसूताय गणनाथ नमो नमस्ते। मी श्रीमती कानाबाई यांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ वाढून आपल्या हिंदू शाळेच्या मुख्य मुख्याध्यापक श्री यादवगुरी यांनी श्रीफळ वाढवलेलं आहे। आता आपल्या कार्यक्रमात विशेष कवन या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर करत आहेत विशेष कवन। या
स्वागत केलेलं आहे. स्वागत सर्व माजी शिक्षकांचं या शाळेतील स्वागत, खानावरबाईंच्या नातेवाईकांचं स्वागत, सर्व आपले मित्रपरिवार हितचिंतकांचे स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीना संपी यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. सरांनी सुचवलेल्या अध्यक्षांना माझं बोलणं. मुलं आपल्या कानावरबाईंबद्दल काय बोलतायत, त्या आपल्या मनोगतातून व्यक्त करतायत. कुमारी वर्षा शीला इयत्ता 7वी. त्यांनी मंचावर यायचं. माननीय अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग, निमंत्रित पाहुणे मंडळी, आज मी तुम्हाला आमच्या शाळेतील सेविका श्रीमती यांच्याबद्दल 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐका अशी आशा बाळगते. मी कथेमध्ये वाचले होते की तेथे दया, क्षमा, शांती हे देवाची वस्ती. पण आमच्या शाळेतील कानावरबाई यांना मी कधीही रागवलेल्या व चिडलेल्या दिसल्याच नाही. बाईंनी प्रेमाने व गोड बोलून सर्व विद्यार्थ्यांची मने जिंकली होती. बाईंनी सर्व विद्यार्थ्यांची मने जिंकली होती. सर्व विद्यार्थ्यांची मने जिंकली. कानाबाईबद्दल 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकाल अशी आशा बाळगतो. कानाबाई म्हणजे आमच्या शाळेतील आजी. आजी जशी आपल्या नातवांवर प्रेम करते, माया करते, लळा लावते, तसाच लळा त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांशी लावला. त्यांनी आम्हाला भरभरून प्रेम केले. त्या आम्हाला कधी गोष्टी सांगत तर कधी हक्काने चांगल्या सवयी सांगत. एखाद्या विद्यार्थ्याने डबा आणला नसेल आणि तो कानाबाईंना म्हणाला की मला भूक लागली आहे, तर त्या स्वतःचा डब्बा त्याला खायला द्यायचा, नाहीतर खाऊ मागून त्याला खायला द्यायचा. नवरात्र असो की संक्रांतीचा सण असो, त्या आपल्या वय विसरून आमच्यात खेळत नाचत व आमच्या आनंदात सहभागी होत असे. संक्रांतीला आम्ही मुले त्यांच्या घरी जातात तेव्हा आम्हाला पतंगी देऊन त्या आमचा आनंद द्विगुणित करायच्या. ठीक आहे, मुलांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. इयत्ता 7वीचा नयन आपले मनोगत व्यक्त करतो. महान जाता गुरुजन वर्ग, माननीय अध्यक्ष, गुरुजन वर्ग, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संकेबाई, आज आपल्या शाळेत सेवापूर्ती सोहळा आहे. आपल्या शाळेच्या शिपाईबाई श्रीमती कानावरबाई आपल्या सेवेतून निवृत्त होत आहे. त्यांच्याबद्दल मी काही माझ्या गोडकडू आठवणी सांगत आहे. जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत आलो तेव्हा मला वाटले की या बाई खूप रागीट असणार, मुलांना मारत असणार. आणि जेव्हा मी पडलो तेव्हा त्यांनी औषध लावायला मला बोलवले. तेव्हा मला वाटले की या बाई माझ्या मनात चुकी झाली. या बाई अतिशय खूप रागिष्ट नाही आहे, या खूप चांगल्या आहेत, या कोणाला मारत नाही. एकदा मी बाईला विचारले, बाई तुम्ही मकर संक्रांतीला पतंगी देता का? तेव्हा त्या बोलल्या, हा मी जेवढे मुले माझ्या घरी येतात त्यांना मी पतंगी देते, तिळगुळ देते, त्यांचे मन जिंकून घेते. आमच्या नजरेत या कानाबाई आमच्या नजरेत या आमच्या आजीसारख्या आहेत. या मला खूप प्रेम करत. ह्यांना
कमी प्रेम केलं नाही, जेवढं कोण करतही नाही. मी आज आमच्या कानावर बाई या सेवेतून निवृत्त होण्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. मला याचे दुःख होत आहे की आमच्या शाळेतल्या शिपाईबाई कानावर बाई या सेवेतून निवृत्त होणार आहे. त्यांनी आम्हाला मायाची ममता दिली, त्यांनी आमच्याशी चांगल्या वागल्या, त्यांनी कधीही आम्हाला रागवले नाही. त्यांनी कुठलीही गोष्ट आम्हाला न रागवता त्यांनी मायाने सांगितली. त्यांच्या या मायाळूपणामुळेच त्या आमच्या लाडक्या झाल्या. त्या आता निवृत्त होणार तर आम्हाला त्यांची आठवण येणार. त्यांना सुख समाधान व समृद्धी लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना. कानाबारबाईंबद्दल मुलं भरभरून बोलत आहेत. आणखीन एक विद्यार्थी बोलणार आहे, दिवेश तेली. माननीय मुख्याध्यापिका मीना संकेबाई आणि माझ्या गुरुजन वर्गांनो, आज मी तुम्हाला कानाबारबाईंबद्दल 2 शब्द सांगणार आहे. कानाबारबाई आमच्या कानाबाई आम्हाला खूप प्रेम करतात. त्या आम्हाला आईसारखं वागवत. ते बिस्किटाचा पुडा हेडबाईंकडून भांडणं करून ते आणत आणि असे ते आम्हाला प्रेम करतात. आम्हाला त्या आवडतात. कानाबारबाई यांचं पूर्ण नाव पूर्णिमा शांतीलाल कानाबार. या आपल्या खात्यात लागल्या सन 1989 साली. ज्या वेळेला खात्यात लागल्या त्यावेळेला त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. वर्षभर पती आजारी होते आणि पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावरती त्यांना खात्यात नोकरी मिळाली. कधी घराबाहेर न पडलेल्या बाईला घर आणि नोकरी अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या. अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पडत असताना और आज सभा अध्यक्ष श्रीमती संख्य मैडम, हिंदी के मुख्याध्यापक श्री यादव जी, आज के गौरव मुक्ति श्रीमती कानाबार और उनके जाना है अपनी अपनी बात. ये विभाग है और विभाग में जो आया वह अपने सर्विस को 58 साल पूरा किया. इसके बाद विभाग बोलता है कि टिक लो और घर जाओ. लेकिन याद रखिए, ईसा मसीह देखने में बड़े कुरूप थे. एक चौराहे पर खड़े होकर के एक दिन आईना देख रहे थे. एक ने कहा कि क्या देख रहे हो, कुरूप हो. उन्होंने कहा कि इसलिए देख रहा हूँ कि मेरा काम ऐसा हो कि हमें सब याद करें. उसी चौराहे पर दूसरे दिन खूबसूरत एक औरत आईना लेकर के देख रही थी. उधर से ईसा मसीह गुजरे. बोले भाई तुम तो बहुत अच्छी हो, किस लिए देख रही हो? कहा इसीलिए मैं देख रही हूँ कि इतनी अच्छी इतनी खूबसूरत जब देखने में हूँ तो मेरा काम इससे अच्छा हो ताकि मुझे लोग याद करें. कानाबार मैडम थी, समय से स्कूल में आती, समय से स्कूल से घर जाती और बच्चों के साथ लगी रहती. मैं इंचार्ज था हिंदी स्कूल में. 1 महीने के लिए इन्होंने हिंदी स्कूल में भी अपनी सेवा दी. विभाग है, कहीं भी सेवा करने का अवसर देता है तो उससे जान पहचान बढ़ती है. कानाबार का व्यवहार ऐसा था कि मुझे लगा कि अगर मुझे कहीं गलती हुई तो इनके द्वारा मुझे मिल जाता था सहयोग कि नहीं गुरुजी आप जो कह रहे हैं इसको इस तरह से कहिए. एक अच्छी सलाहकार, एक अच्छे ढंग से बच्चों के लिए ममतामयी माँ के जैसी और स्कूल और परिवार को चलाने वाली ऐसी एक सिपाही के पद से आज भले रिटायर हो रही हैं, लेकिन मैं तो कहूँगा इनका काम ऐसा था जो मुख्याध्यापक के बराबर था. अपने काम में एकदम निपुण थी. कहीं कोई शिकायत अगर किसी से है
तो उसको सलटाने के लिए ये खुद जाती थी गुरुजी। अब इनके सामने तो मैं नहीं, कोई नहीं बोल पाता था, लेकिन हाँ इनका व्यवहार, इनका कार्य ऐसा था कि मैं ईसा मसीह का उदाहरण इसलिए दिया कि आज आप इनसे यह सीखिए कि इनके जाने के बाद जो स्थान रिक्त है उसको पूरा करने का हम लोग भरसक प्रयत्न करें। आपने हिंदी शाला की तरफ से, हिंदी शाला के परिवार की तरफ से, बच्चों की तरफ से, अध्यापकों की तरफ से इनको आज मैं शुभकामना देता हूं कि इनका शेष जीवन सुखायु और दीर्घायु हो। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्रीमती कानाबरबाई, या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संख्येबाई, हिंदीचे मुख्याध्यापक यादव गुरुजी, या शाळेचे माजी मुख्याध्यापक सुरेश पाटील सर, कानाबरबाईंचे कुटुंबीय आणि इथे जमलेले त्यांचे स्नेही, शिक्षक आणि इतर कर्मचारी, या शाळेमध्ये एक 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये मी समन्वयक म्हणून काम केलेलं आहे। शाळेत कमी आणि शाळेच्या बाहेर जास्त अशी माझी अवस्था, परंतु कोणत्याही व्यक्तीची पारख करण्यासाठी खूप दिवसाचा सहवास पाहिजे असं काही नाही। त्या व्यक्तीची पारख आपल्याला लवकर होते। या शाळेमध्ये पाहिलं की कानाबरबाई आपल्या सेवा कालामध्ये यशस्वी ठरल्या तर त्यांच्या विचारसरणीमुळे अत्यंत कमी बोलणार ती योग्य बोलणार। प्रत्येक माणसाकडे काही राग, लोभ, मत्सर हा गुणदोष असतोच, परंतु यातला मला त्यांच्याकडे लवलेश पाहायला मिळाला नाही। उलट त्यांच्या दृष्टीने आम्ही कमी वयाचेच, माझ्यापेक्षाही कमी वयाचे शिक्षक या ठिकाणी होते। ते शिक्षक त्या पदाने सेवक, तरी सुद्धा त्या आईच्या भावनेत माजी मुख्याध्यापक, हिंदीचे मुख्याध्यापक आणि आपण सगळे जमलेले मान्यवर आणि सगळे बाल विद्यार्थी, आजच्या दिवशी खरं म्हणजे बोलता येईल की नाही हे अगदी सकाळपासूनच जाणवत होतं, पण जर आज पौर्णिमाबेनविषयी काही बोलले नाही तर नक्कीच काहीतरी उणीव राहील असं वाटलं आणि मनाचा धीर करून इथे बोलायला उभी राहिले। कंठ फारच म्हणजे असं वाटतं की आपल्यातनं काहीतरी कमी होणार आहे, कुठेतरी आपल्याला उणीव भासणार आहे, पण आजचा हा दिवस सेवापूर्ती सत्कार समारंभ आणि या दिवशी बोललंच पाहिजे आणि याने मी आज थोडंसं बोलणार आहे। पौर्णिमाबेन, आम्हाला बेन म्हणायला कोणी शिकवलं असेल तर या शाळेमध्ये माझी मुख्याध्यापिका शिंदेबाई होत्या। आम्ही आपलं कानाबरबाई हे मी म्हणायचो, पण त्यांनी आल्यापासून बेन म्हणायला सुरुवात केली आणि आम्हाला इतकं आवडलं की आम्ही हळूहळू सर्वांनी बेन म्हणायलाच त्यांना सुरुवात केली। जसा पौर्णिमेचा चंद्र शीतलता देतो सर्वांना, पूर्ण गोलचंद्र असं त्यांचं तेजस्वी व्यक्तिमत्व, सतेज कांती। आज या वयात सुद्धा पौर्णिमाबाईंची कांती पाहत होती, सतेज आणि चंद्र जसा सर्वांच्या जीवनात शीतलता निर्माण करतो, अशी शीतलता आमच्या कानाबरबाईंनी आमच्या सर्वांच्या जीवनात निर्माण केली। आमचं हे चारकोप सेक्टर 1ची शाळा हे म्हणजे कुटुंबच होतं। आता यातल्या बरेचसे सर्व जेव्हा आम्ही एकत्र गोळा झालो, जणू काही आम्हाला सगळ्या मागील आठवणींचा उजाळा, आता आठवणींनाच उजाळा देण्याची जवळजवळ सगळ्या आठवणी हळूहळू निघायला लागल्या। कारण मुख्याध्यापक, मागे आम्हाला जे दोन्ही मुख्याध्यापक होते, माझे मुख्याध्यापक अनुभव आम्ही काम करून सुद्धा घेतलेले आहेत, म्हणजे केवळ नुसती मजा केली नाही तर कामाबरोबरच कसं काय सगळ्या गोष्टी आपल्याला मौज मजा करमणूक हे तर असतंच, तर ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा आम्ही अनुभव घेतलाय। तर या आमच्या कानाबरबाईंकडनं त्या जरी सेविका असल्या तरी मला वाटतं त्या सेविकेपेक्षा सुद्धा जास्त महानगरपालिकेत पुढे गेल्या असत्या, कारण त्यांच्याकडनं व्यापारी धोरण कसं शिकावं तर आमच्या कानाबरबाईंकडनंच, कारण खरोखर व्यवहार ज्ञान, व्यवहार चातुर्य हे त्यांच्याकडचे गुण आहेत। आणि दुसरं म्हणजे आध्यात्मिक वातावरण, श्रीकृष्ण हे त्यांचं दैवत, पुराणातल्या गोष्टी त्यांना त्यांच्याकडनं ऐकायला मिळत आम्हाला। आणि भागवत सप्ताह जेव्हा चालेल, चला दीक्षितबाई जरा वेळ काढून तिकडे जाऊयाच आपण, म्हणजे हे अध्यात्माची ज्या माणसाला आवड असते त्या माणसाला किती संकट आली
घाई आली तरी तो माणूस त्याला धैर्याने तोंड देतो आणि पुढे जातो. तशा या आमच्या कानावर बाई की ज्या आम्हाला श्रीकृष्णाच्या गोष्टी, पुराणातल्या गोष्टी, बरंचसं ज्ञान त्यांच्याकडे. त्याचप्रमाणे शिक्षक वर्गावर जेवढं त्यांचं प्रेम तेवढं विद्यार्थी वर्गावर पण. लहान मुलं म्हणजे पहिलीपासून जवळजवळ 7वी पर्यंतची मुलं ती त्यांच्या आजूबाजूला फिरतच असायची. 7वीचा निरोप समारंभ करायचा असला किंवा शिक्षकांची एखादी कुठली पार्टी असेल, काही असेल तर काय करायचं मॅडम एवढं म्हटलं की झालं, पुढची कानावर बाईंची आमची तयारी सुरूच असायची. आम्हाला तिकडे काही बघावं लागायचं नाही, कारण 7वीच्या निरोप समारंभाच्या वेळेला मला अजूनही आठवतंय की त्या स्वतः बसायच्या आणि मुलांसाठी खायला तयार करायच्या. आणि मुलांनी खाल्ल्याशिवाय आणि शिक्षकांनी खाल्ल्याशिवाय कानावरच्या तोंडी एक घास सुद्धा गेलेला नाही हे आम्ही नेहमी पाहत होतो. म्हणजे इतकं मुलांविषयी प्रेम. ते काही खाऊन, प्रत्येकाने खाऊन संतुष्ट झालं पाहिजे आणि तेव्हाच यांचं जेवण झालं असं त्यांना वाटायचं. अशा ह्या आमच्या कानावर बाई. त्यांच्या बऱ्याचशा आठवणी आहेत, किती बोलावं तेवढं थोडंच. मलय हा त्यांचा नातू, जसं दुधापेक्षा दुधावरची साय तसं त्यांनी त्या नातवाला जपलेलं आहे. नातू ही त्यांच्या आयुष्यातली फार मोठी गोष्ट आहे आणि त्याला कसं घडवायचं त्याच्यासाठी त्या बऱ्याच जणांकडनं आपलं म्हणजे वयाने मोठ्या असून सुद्धा त्या जसं इतरांना मार्गदर्शन करायच्या तसे लहान माणसांकडनं सुद्धा कसं काय करायला पाहिजे, काय म्हणजे मोठ्यांनी सुद्धा लहानांचं ऐकणं हा त्यांच्याकडनं शिकण्यासारखा गुण आहे. म्हणजे त्या काळामध्ये जे काही वातावरण आणि हे सगळं आम्ही अनुभवलं त्याच्या स्मृती अजूनही आम्हाला आठवण देतात. आता एवढंच या निमित्ताने सांगायचं वाटतंय की आमच्या पौर्णिमाबेनचं पुढचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं जावो अशी ईश्वरचरणी अगदी मनापासून प्रार्थना. एवढं बोलून घ्यायचे 2 शब्द सांगतो. आणि सर्व उपस्थित खरं म्हणजे मी सेवानिवृत्त होऊन 6 वर्षाचा काल